लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजणांना आवडणारी अळूवडी आज आपण तयार करणार आहे। कमी वेळामध्ये तयार होणार आहे, ती तेवढीच आंबट, गोड, तिखट अशी आहे। त्यामुळे रेसिपी एकदम सोपी आहे। आज आपण रोल न वापरता ही अळूवडी तयार करणार आहे, त्यामुळे रेसिपी तुम्हाला शेवटपर्यंत बघायची आहे। नमस्कार, मी सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। अळूवडी तयार करण्यासाठी आपण इथं बेसनचं पीठ घेतलेलं आहे। मोठ्या वाटीने मी 1 वाटी एवढं बेसनचं पीठ घेतलं। पीठ घेतल्यानंतर पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे, कारण बेसन पिठामध्ये ना गुठळ्या राहतात, त्याच्यामुळे आपल्याला पीठ चाळून घ्यायचं आहे आणि थोडंसं बारीकच पीठ घ्यायचं आहे आपल्याला अळूवडीसाठी। त्याच्यामध्ये आता आपण वाटीला थोडंसं कमी तांदळाचं पीठ घालून घेणार आहे, त्याच्यामुळे जी आपली अळूवडी आहे ना ती एकदम कुरकुरीत अशी तयार होणार आहे। मसाल्यामध्ये आपण पांढरं तीळ, गावरान तीळ, धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, लाल तिखट, चवीनुसार मीठ, आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर आणि मिरची पेस्ट असं आपण हे सर्व मसाले ना बेसन पिठामध्ये घालून घेणार आहे। त्याच्यामध्ये आता आपल्याला थोडीशी हळद ही घालायची आहे, त्याच्यामुळे ना अळूवडीला छान असा कलर येतो। आणि नंतर मग आपण त्याच्यामध्ये चिंच आणि गुळाचं पाणी घालून घेणार आहे, त्याच्यामुळे आपली अळूवडी जी आहे ना आंबट, तिखट, गोड अशी टेस्ट येते। त्याच्यामुळे आपल्याला ना त्याच्यामध्ये चिंच गुळाचं पाणी घालून आता हे सर्व मिश्रण आपण ना चांगलं मिक्स करून घेणार आहे। त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे, जास्तीचं पाणी नाही घालायचं, आपल्याला थोडंसंच पाणी घालून हे मिश्रण ना थोडंसं घट्टसर बनवायचं आहे। कारण आज आपण जी अळूवडी बनवतोय ना ती न वाफवता बनवतोय, त्याच्यामुळे आपल्याला जे मिश्रण आहे ना ते पानावरती बघा फक्त असं आपल्याला पसरवता आलं पाहिजे, असं आपण घट्टसर असं हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। वडी तयार करण्यासाठी इकडं आपण अळूची पानं घेतलेली आहेत आणि घरची बघा ताजी अळूची पानं असल्यामुळे याच्या वड्या पण चवीला छान लागतात, त्याच्यामुळे आपण इथं बघा ताजी पानं घेतलेली आहेत। त्याच्यामध्ये भरपूर असं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि मीठ घालून अळू धुवून घ्यायचं आहे। पावसाच्या पाण्यामध्ये अळू भिजलेला असतो, त्याच्यामुळे आपल्याला मीठ घालून धुवायचं आहे। जर अळू तुम्ही घेताना बाजारातून घेतला असेल तर तुम्ही काय करा, हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये धुवा, म्हणजे खाल्ल्यानंतर आपल्याला अळूवडी त्रास होणार नाही। त्याच्यामुळे हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये अळू धुवून घ्यायचा आहे। पहिल्यांदा आपण मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेणार आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपण स्वच्छ पाणी घालून 2 पाण्याने आपल्याला अळू चांगला धुवून घ्यायचा आहे। अळू धुतल्यानंतर बघा आपण पूर्णपणे पाणी वतून दिलेलं आहे आणि आता अळूची जी पानं आहेत ना त्याचं पाणी आता आपल्याला पुसून घ्यायचं आहे। पुसण्यासाठी आपल्याला एक सुती रुमाल वापरायचा आहे। सुती रुमालाच्या साहाय्याने पाणी पुसायचं, म्हणजे लगेच पुसल्या जातं आणि पान कोरडं होतं। त्याच्यामुळे आपण सर्व ना पानावरचं पाणी आहे ना ते सुती रुमालाच्या साहाय्यानेच पुसून घेणार आहे। आता इथं बघा आपण मागच्या साईडनी पण जे पानावरचं पाणी होतं ना ते पुसून घेतलेलं आहे आणि जी पानाची मोठी शिर आहे ना ती आपल्याला बघा चाकूच्या साहाय्याने ना अशी काढून घ्यायची आहे। चाकूच्या साहाय्याने काढताना ना सावकाश काढायचे आहे, नाहीतर काय होतं कधी पान चिरलं जातं। त्याच्यामुळे बघा इथं आपण चाकूच्या साहाय्याने सावकाश अशी पानाची शिर काढून घेतलेली आहे आणि ज्या बाकीच्या बारक्या शिरा आहेत ना त्या काय करायच्या, बेलण्याच्या साहाय्याने लाटून घ्यायच्या, म्हणजे पान काय होतं प्लेन होतं आणि आपल्याला त्याच्यावरती पीठ पण लावता येतं आणि त्याचा रोल पण तयार करता येतो। त्याच्यामुळे काय केलेलं आहे, बेलण्याच्या साहाय्याने आपण पान लाटून एकदम प्लेन करून घेतलेलं आहे। असं प्लेन करून घ्यायचं आणि नंतर मग आता आपल्याला त्याच्यावरती ना पीठ लावून घ्यायचं आहे। पीठ लावण्यासाठी इथं आपण पीठ घेतलेलं आहे। पीठ आपण घट्टच ठेवलेलं आहे, असं घट्ट पीठ ठेवायचं, म्हणजे हे पीठ ना पानावरती आपल्याला लावता येतं आणि पानावरती लावता आलं तर त्याचा रोल करून आपण लगेच कट करून घेणार आहे। आज आपण रोल न वापरता ह्या वड्या करतोय, त्याच्यामुळे आपल्याला ना पानावरती पीठ लावताना थोडंसं पीठ घट्टच ठेवायचं आहे। जर आपण पीठ पातळ केलं तर आपल्याला ना जो रोल आहे ना तो कट करता येणार नाही। त्याच्यामुळे आपण इथं बघा जे पीठ आहे ना ते एकदम घट्ट ठेवलेलं आहे, फक्त पानावरती लावता येईल असं आपल्याला घट्ट ठेवायचं आहे, जास्तही घट्ट नाही ठेवायचं। आणि अंगठ्याच्या आणि चारी बोटाच्या साहाय्याने पीठ आपल्याला पानाला लावून घ्यायचं आहे। आता इथं आपण पहिल्या पानाला लावून घेतलेलं आहे।
त्याच्यावरती लगेच आपण दुसरं पान घालून घेतलेलं आहे। पहिल्या पानाच्या विरुद्ध दिशेने दुसरं पान टाकायचं, म्हणजे त्याचा आपल्याला रोल तयार करता येतो। त्याच्यामुळे आपण इथं विरुद्ध दिशेने टाकून नंतर दुसऱ्या पानाला पण बघा इथं अंगठ्याच्या साहाय्याने ना आपण पीठ लावून घेतलं। आता आपण तिसरं पान टाकून घेणार आहे। पहिलं पान ज्या दिशेने टाकलं होतं ना त्याच दिशेने आपण तिसरं पान टाकलेलं आहे, म्हणजे त्याचं टोक आपल्या पुढच्या साईडला आहे आणि दुसऱ्या पानाचं टोक आपल्या साईडला आहे। असं आपल्याला एकमेकाच्या विरोधी दिशेने ना पानं टाकून पानाला पीठ लावून घ्यायचं आहे। पीठ लावताना इथं बघा मी अंगठ्याच्या साहाय्याने एकदम पातळ असं पीठ लावलेलं आहे। असं पातळ असं पीठ लावायचं, म्हणजे त्याचा रोल केल्यानंतर तो रोल नीट तळल्या पण जातो आणि आतून छान असा तळला गेला तर तो खातानाही छान लागतो। त्याच्यामुळे आपण एकदम पातळ असं पीठ लावून घेतलेलं आहे। आता आपण चौथं पान टाकून घेतलेलं आहे। आता चौथ्या पानाला पण बघा आपल्याला ना पीठ लावून घ्यायचं आहे आणि असं अंगठ्याच्या साहाय्याने लावलं ना तर आपल्याला पटकन ना ते पीठ लावता येतं। त्याच्यामुळे इथं बघा आपण अंगठ्याच्या साहाय्यानेच पीठ लावून घेणार आहे पानाला। सर्व पानांना आपण पीठ लावून घेतलं। पीठ लावल्यानंतर आता आपल्याला पानाची साईड एक दुमडून घ्यायची आहे। नंतर बघा इथं आपण दुसरी ही साईड दुमडून घेतली, अशी आपल्याला दुसरी साईड दुमडायची आहे आणि जी खालची साईड आहे ती अशी बरोबर मध्यभागी आणून आपण दुमडून घेतली। पानांच्या ज्या कडा आहेत ना त्या मोकळ्या राहतात ना त्याला असं पीठ लावून घ्यायचं, म्हणजे रोल एकदम पॅक तयार होतो। त्याच्यामुळे आपण जे पानांच्या कडा आहेत ना त्याला असं बेसन पीठ लावून घेतलं। आता आपला चौकोन तयार झालेला आहे। त्याला आता आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही साईडनी कडा पकडून आपण त्याचा रोल तयार केला। रोलच्या खालच्या साईडला आपल्याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि रोल पॅक करून घ्यायचा आहे। त्याच्यामुळे काय होतो, रोल निसटत नाही। त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे, पॅक करून घेतलेला आहे। आता आपला पहिला रोल पॅक झालेला आहे। याच पद्धतीने आपण दुसराही रोल तयार करून घेणार आहे। इथं आपण दुसराही रोल तयार करून घेतला। आता दोन्ही रोल आता आपण कट करून घेऊया। आज आपल्याला रोलना वाफवून न घेता आपण रोल कट करून घेणार आहे चाकूच्या साहाय्याने आणि तळून घेणार आहे। आपल्याला चाकू वापरताना मात्र ना एकदम धारदार असा वापरायचा आहे रोल कट करण्यासाठी। धारदारच चाकूने आपल्याला रोल कट करून घ्यायचा आहे, तरच आपल्याला ना वड्या नीट कट करता येणार आहेत। आता इथं आपण पहिली वडी कट करून घेतलेली आहे। आता इथं बघा आपण दुसरी सुद्धा वडी कट करून घेतली। आता आपण ह्याच पद्धतीने ना हा रोल कट करून घेणार आहे आणि नंतर मग आपल्याला दुसराही रोल कट करून घ्यायचा आहे। आता इथं बघा आपण दुसराही रोल घेतलेला आहे। दुसराही रोल आपण पहिल्या रोल सारखाच कट करून घेणार आहे। आपण सर्व वड्या इथं कट करून घेतल्या। आता आपल्याला त्या वड्यांना तळून घ्यायच्या आहेत। तळण्यासाठी इकडं आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपल्याला एक एक वडी ना तेलामध्ये सोडून घ्यायची आहे आणि तेलामध्ये सोडताना गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे आणि मिडियमच फ्लेमवरती ह्या वड्या आपल्याला चांगल्या तळून घ्यायच्या आहेत, तरच वड्यांना आपल्या चांगल्या अशा तळल्याही जातात आणि तेवढ्याच त्या खातानाही छान लागतात। त्याच्यामुळे आपल्याला मिडियम फ्लेमवरती वड्या तळून नंतर मग आपल्याला ना साईड पलटवून घ्यायची आहे। दुसऱ्या साईडने पण वड्या आपल्याला चांगल्या 3 ते 4 मिनिट तळून घ्यायचे आहे। त्याला एक छान असा ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे। आता बघा दुसऱ्या साईडने सुद्धा वड्याला ना ब्राऊन कलर आलेला आहे। आता वड्या आपण काढून घेतल्या। वड्या काढून घेतल्यानंतर गरम गरमच असताना ना त्याच्यावरती थोडंसं तीळ घालून घ्यायचं। तीळ घातलं ना तर वड्या दिसायला पण छान दिसतात आणि खाताना पण छान लागतात। त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे, त्याच्यावरती थोडंसं तीळ टाकून घेतलेलं आहे। दुसऱ्यांदा पण इथं बघा आपण तेलामध्ये वड्या घालून घेतलेल्या आहेत। ह्या वड्या सुद्धा आपण मिडियमच फ्लेमवरती तळून घेणार आहे। मिडियम फ्लेमवरती तळून घेतल्यामुळे काय होतं, वड्या ज्या आहेत ना त्या आतून चांगल्या तळल्या जातात आणि त्या खाताना पण छान लागतात। त्याच्यामुळे आपल्याला वड्या तळताना मिडियमच फ्लेमवरती तळून घ्यायच्या आहेत आणि एकाच साईडने ब्राऊन झाल्या की नंतर मग साईड आपल्याला पलटवून घ्यायची आहे आणि वड्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत। आता इथं बघा वड्यासुद्धा आपल्या छान अशा तळत आलेल्या आहेत। वड्यांना बघा आता ब्राऊन कलर आलेला आहे आणि वड्या तळूनही झालेल्या आहेत। वड्यात आपण काढून घेऊया आणि त्याच्यावरती ना थोडंसं आता आपण तीळही घालून घेणार आहे। याच पद्धतीने ना आपण सर्व वड्या तयार करून घेणार आहे।
सर्व वड्या हित आपण तयार करून घेतलेल्या आहेत। एकदम छान अशा ह्या वड्या झालेल्या आहेत। या पद्धतीने एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करा। कमेंट करायला विसरू नका। पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।